रामणवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामास ग्रामस्थांचा विरोध। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणाचा इशारा। राधानगरी तालुक्यातील रामणवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सुरू करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार असल्याचा आरोप दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे। नवीन इमारत जुन्या इमारतीच्या जागेवरच उभारण्यात यावी। प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन नवीन इमारतीचं ठिकाण बदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पंचायत समिती राधानगरी समोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। आज ग्रामपंचायत मंजूर झाली की आम्ही जुन्या जागेवर इमारत बांधण्यासाठी आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला अर्ज दिले। ती कुठल्याही गोष्टीची तिने आजपर्यंत दखल घेतली नाही आणि खाजगी जागेवर ते आज इमारत बांधायला लागल्या। तरीसुद्धा तिने आम्ही निदर्शनं आणून दिले की बाबा ही जागा खाजगी आहे आणि ग्रामपंचायत जागे नोंद नसल्यामुळे आम्ही म्हणलो ती खाजगी जागा आहे आणि त्याच्यावर काय इमारत तुम्ही बांधू नका। तरीसुद्धा डिपार्टमेंटच्या लक्षात घेण्यात ती आपली उठलं सुटलं त्याच मार्गावर निघालेले आहेत। तरी ह्या गोष्टीची दखल शासनाने नाही घेतली तर उद्या आम्ही 15 ऑगस्टला उपोषण करणार जनावरांसकट येऊन। तसं निवेदन आम्ही दिलेलं आहे। पोलीस खात्याला दिलं आहे, बांधकाम विभागाला दिलं आहे, गट विकास अधिकाऱ्यांनी दिले, तहसीलदारला दिले, पोलीस स्टेशनला दिले, परत वर जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले। आम्ही 1 किलोमीटर अंतर आहे, 1 किलोमीटर अंतर आहे। आणि ग्रामपंचायतची मिळकत जागा आहे ती कुठं आहे? ती गावाच्या मध सेंटरवर आहे। त्यावेळेला 2.5 गुंठे रान शिल्लक आहे पड म्हणून नोंद। तरीसुद्धा प्रशासन त्या गोष्टीची दाद घेतली नाही। ग्रामस्थांच्या मूलभूत सोयी सुविधांचा विचार करून प्रशासनानं या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या इमारतीचं ठिकाण बदलण्याबाबत प्रशासनानं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर स्वातंत्र्य दिनीच ग्रामस्थांकडून आंदोलनाचं हत्यार उपसले जाणार आहे। त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या मागणीला काय प्रतिसाद देणार आणि 15 ऑगस्ट पूर्वी या प्रश्नावर तोडगा निघणार का याकडे रामणवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।